आपल्या सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि मंगल सणाबद्दल अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. भारतीय संस्कृती ही केवळ सण उत्सवांची परंपरा नाही, तर ती आनंद, श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. या संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे केले जातात, परंतु महाराष्ट्रातील हिंदूंसाठी गुढीपाडवा हा सण अत्यंत विशेष आणि पवित्र मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला जेव्हा वसंत ऋतूची मंद झुळूक पृथ्वीवर वाहू लागते, झाडांना नवी पालवी फुटते, फुलांच्या सुगंधाने वातावरण भारून जाते, तेव्हा येतो गुढीपाडव्याचा मंगल दिवस. हा दिवस केवळ एक सण नाही, तर मराठी नववर्षाची सुरुवात आहे. या दिवशी प्रत्येक घराच्या दाराशी रंगीत रेशमी वस्त्र, कडुनिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि चमकदार कलश लावून एक सुंदर गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे केवळ सजावट नसते, ती असते विजयाची पताका, सुखसमृद्धी आणि आशेचे प्रतीक. पण तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि इतिहास दडलेला आहे. काही कथांनुसार या दिवशी ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली. काही कथांमध्ये शालिवाहन राजाचा महान विजय सांगितला जातो, तर काही ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत आगमनाशी हा दिवस जोडला जातो. म्हणूनच गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा, विजयाचा आणि शुभतेचा दिवस मानला जातो. आता आपण ऐकूया या पवित्र दिवसाशी जोडलेली सर्वात प्राचीन आणि दिव्य कथा. पण त्यापूर्वी तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. पौराणिक कथांनुसार असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या दिवशीच ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणजेच या दिवशी या संपूर्ण विश्वाला, या पृथ्वीला आणि सर्व जीवांना नवजीवन मिळाले. म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो आणि आपण आनंदाने गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करतो. खूप खूप प्राचीन काळ होता. त्यावेळी ना पृथ्वी होती, ना आकाश होते, ना सूर्य होता, ना चंद्र, ना पर्वत होते, ना नद्या, ना समुद्र. सगळीकडे फक्त गाढ अंधार आणि शांतता पसरलेली होती. जणू काही संपूर्ण विश्व एक अनंत शून्य होते. परंतु त्या शून्यामध्येही एक दिव्य शक्ती अस्तित्वात होती. ती होती भगवान विष्णूंची अनंत शक्ती. पुराणांमध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू अनंत समुद्रावर शेषनागाच्या शय्येवर व योगनिद्रेत विसावलेले होते. त्यावेळी त्यांच्या नाभीतून एक सुंदर, तेजस्वी आणि दिव्य कमळ प्रकट झाले. त्या कमळाचा प्रकाश संपूर्ण अंधारात उजेड निर्माण करत होता. त्या कमळाच्या मध्यभागातून प्रकट झाले सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी चारही बाजूंना पाहिले, पण त्यांना सगळीकडे फक्त अंधार आणि रिकामे आकाश दिसत होते. त्यांना काहीच समजत नव्हते की आपण कोण आहोत आणि या विश्वात आपले कार्य काय आहे. मग त्यांनी शांतपणे ध्यानधारणा सुरू केली. बराच काळ त्यांनी परमेश्वराचे ध्यान केले. त्यांच्या ध्यानामुळे त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांना भगवान विष्णूंचे दर्शन झाले. भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले, हे ब्रह्मदेवा, तुम्ही या सृष्टीचे निर्माता आहात. तुम्ही या विश्वाची निर्मिती करा, जीवन निर्माण करा आणि या शून्यात सुंदर सृष्टी उभी करा. भगवान विष्णूंची आज्ञा मिळताच ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. असेही सांगितले जाते की सृष्टीच्या सुरुवातीला एक तेजस्वी हिरण्यगर्भ म्हणजेच सोन्याचे अंड निर्माण झाले होते. त्या दिव्य तेजातूनच ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी सृष्टी विस्तारण्याचे कार्य सुरू केले. सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी निर्माण केली पंचमहाभूते: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 तत्वांपासून हळूहळू संपूर्ण विश्वाची रचना झाली. आकाश निर्माण झाले, वायू वाहू लागला, अग्नीचा तेजस्वी प्रकाश निर्माण झाला, जल निर्माण झाले आणि त्यापासून पृथ्वी आकार घेऊ लागले. यानंतर सूर्य आणि चंद्र निर्माण झाले. सूर्यामुळे पृथ्वीवर प्रकाश आणि उष्णता आली, तर चंद्रामुळे रात्रीला शीतलता आणि शांतता लाभली. असंख्य तारे आकाशात चमकू लागले. पृथ्वीवर पर्वत उभे राहिले, नद्या वाहू लागल्या, विशाल समुद्र निर्माण झाले. जंगलामध्ये हिरवीगार झाडे उमलली, रंगीबेरंगी फुले उमलली. हळूहळू पृथ्वी जीवनाने भरलेली आणि सुंदर बनली. यानंतर ब्रह्मदेवांनी सजीव सृष्टीची निर्मिती केली. देव, ऋषी, पितर, गंधर्व आणि विविध प्रकारचे जीव निर्माण झाले. प्राणी, पक्षी आणि असंख्य जीव पृथ्वीवर जन्माला आले. पण सृष्टीचा विस्तार पुढे चालू राहावा म्हणून ब्रह्मदेवांनी निर्माण केले मनु आणि शतरूपा. मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील पहिले स्त्री आणि पुरुष मानले जातात. त्यांच्यापासून पुढे मानवजातीचा विस्तार झाला आणि मानव समाजाची सुरुवात झाली.
सृष्टीमध्ये ज्ञान आणि धर्म टिकून राहावा म्हणून ब्रह्मदेवांनी अनेक महान ऋषी आणि प्रजापती निर्माण केले. या ऋषींनी पुढे धर्म, ज्ञान आणि संस्कृती जगभर पसरवली. असेही सांगितले जाते की ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत. त्या 4 मुखांतून 4 वेद प्रकट झाले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या वेदांमधून मानवाला जीवनाचा मार्ग, धर्माचे ज्ञान आणि योग्य आचरण शिकायला मिळाले. मंडळी, पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली ती चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी. म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. म्हणूनच काही परंपरांमध्ये असे सांगितले जाते की शत्रूंवर मिळालेल्या या विजयाच्या आनंदात लोकांनी घराघरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली आणि त्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आणि म्हणूनच गुढीपाडव्याशी ही प्रेरणादायी कथा जोडली जाते. पण मंडळी, गुढीपाडव्याशी संबंधित अजून एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध कथा आहे. ती कथा आहे धर्माच्या विजयाची, सत्याच्या विजयाची आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला परतण्याची. आता आपण ऐकूया ती दिव्य आणि भावपूर्ण कथा. त्रेतायुगाच्या काळात किष्किंधा नावाच्या राज्यावर वाली नावाचा एक अत्यंत पराक्रमी वानर राजा राज्य करत होता. वाली अतिशय शक्तिशाली होता. त्याच्या सामर्थ्यामुळे अनेकांना त्याची भीती वाटत असे. पण हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला. तो आपल्या सामर्थ्याचा गर्व करू लागला. त्याने आपल्या धाकट्या भावावर म्हणजे सुग्रीवावर अन्याय करायला सुरुवात केली. सुग्रीव अत्यंत साधा आणि न्यायप्रिय होता, पण वालीच्या भीतीमुळे त्याला स्वतःचं राज्य सोडून जंगलात जावे लागले. सुग्रीव आणि त्याचे काही विश्वासू वानर भीतीत जीवन जगत होते. याच काळात प्रभू श्रीराम वनवासात होते. आपल्या पत्नी सीतेच्या शोधात श्रीराम आणि लक्ष्मण वनातून प्रवास करत होते तेव्हा त्यांची भेट सुग्रीवाशी झाली. सुग्रीवाने आपल्या दुःखाची कथा श्रीरामांना सांगितली. सुग्रीव म्हणाला, प्रभू, माझ्या मोठ्या भावाने माझे राज्य हिरावून घेतले आहे. मला अन्यायाने हाकलून दिले आहे. माझ्या प्रजेलाही त्याच्या भीतीत जगावे लागत आहे. श्रीरामांनी शांतपणे त्याचे बोलणे ऐकले. श्रीराम नेहमीच धर्म आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणारे होते. त्यांनी सुग्रीवाला मदत करण्याचे वचन दिले. यानंतर सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान दिले. भयंकर युद्ध सुरू झाले. दोन्ही भाऊ अत्यंत पराक्रमाने लढत होते. पण वाली अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे सुग्रीवाला पराभवाची भीती वाटू लागली. तेव्हा प्रभू श्रीरामांनी योग्य क्षण पाहून आपल्या बाणाने वालीचा वध केला. वालीचा पराभव झाला आणि सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळाले. सुग्रीव आणि त्याच्या प्रजेच्या आयुष्यात आनंद परत आला. लोकांना अन्यायातून मुक्ती मिळाली. त्या विजयाचा आनंद सर्वांनी साजरा केला. काही परंपरांनुसार हा विजय आणि प्रजेची मुक्तता हा दिवसही चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला असे सांगितले जाते. त्यामुळे काही ठिकाणी या दिवसाला विजयाचा उत्सव मानून गुढी उभारण्याची परंपरा आहे. परंतु गुढीपाडव्याशी संबंधित सर्वात प्रसिद्ध आणि भावपूर्ण कथा प्रभू श्रीरामांच्या अयोध्येला परतण्याची आहे. रामायणातील ही कथा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी आहे. अयोध्येचा महान राजा दशरथ यांना 4 पुत्र होते: राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. त्यापैकी श्रीराम अत्यंत गुणी, सत्यप्रिय आणि धर्मनिष्ठ होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. कैकेयीच्या वचनामुळे श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. श्रीरामांनी आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी कोणतीही तक्रार न करता वनवास स्वीकारला. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही वनात गेले. वनवासाच्या काळात अनेक संकटे आली. जंगलातील जीवन कठीण होते, पण श्रीराम नेहमी धैर्याने आणि संयमाने सर्व संकटांना सामोरे गेले. याच काळात लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. त्यानंतर सुरू झाले धर्म आणि अधर्म यांच्यातील महान युद्ध. हनुमान, सुग्रीव आणि वानरसेनेच्या मदतीने श्रीरामांनी लंकेवर आक्रमण केले. दीर्घ आणि भयंकर युद्धानंतर शेवटी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. अधर्मावर धर्माचा विजय झाला. यानंतर 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. त्यांच्या आगमनाची बातमी ऐकताच संपूर्ण अयोध्या आनंदाने फुलून गेली. लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. रस्ते सजवले गेले, फुलांची सजावट करण्यात आली, दिवे लावले गेले. अयोध्येतील लोकांनी आपल्या घरांच्या दाराशी विजयाचे प्रतीक म्हणून सुंदर गुढ्या उभारल्या. त्या गुढ्या म्हणजे प्रभू श्रीरामांच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक बनल्या. असे मानले जाते की या दिवशी अयोध्येत आनंदाचा आणि विजयाचा उत्सव साजरा झाला आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. म्हणून गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा दिवस नाही,
तो धर्माच्या विजयाचा, न्यायाच्या विजयाचा आणि नवीन आशेचा उत्सव आहे. गुढी उभारणे म्हणजे जीवनात नेहमी विजय, आनंद आणि नवीन सुरुवातीचे स्वागत करणे होय. मंडळी, गुढीपाडव्याचा हा मंगल उत्सव केवळ पौराणिक कथांपुरता मर्यादित नाही. आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेतही गुढीचे अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक संदर्भ आढळतात. आपल्या संतांनी गुढीला केवळ एक सणाची परंपरा मानले नाही, तर तिला भक्ती, आनंद आणि ईश्वराशी जोडणारे एक दिव्य प्रतीक मानले आहे. संत चोखुमेळा महाराज म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. या अभंगामध्ये संत चोखुमेळा सांगतात की गुढी उभारणे म्हणजे केवळ घरासमोर काठी उभी करणे नव्हे, तर ती आहे विठ्ठलाच्या भक्तीचा ध्वज उंच फडकवण्याची भावना. ज्या घरात भक्ती आहे, ज्या मनात विठ्ठलाचे नाव आहे, त्या घरात आणि त्या मनात आनंदाची गुढी नेहमी उभी असते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्येही गुढीचे अनेक सुंदर उल्लेख आढळतात. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले, तेव्हा संपूर्ण गोकुळ आनंदाने भरून गेले होते. गावातील प्रत्येक घरात आनंदाची लाट पसरली होती आणि त्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला. म्हणजेच गुढी उभारणे हे केवळ सणाचे प्रतीक नाही, तर ते आनंद, भक्ती आणि ईश्वरप्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. खरं तर मंडळी, गुढी उभारणे म्हणजे आपल्या मनातील अहंकार दूर करून ईश्वराच्या प्रेमाचा ध्वज उंच फडकवणे होय.